चला, आपल्याला वारंवार वार्न करून सुद्धा तुम्ही फलंदाज पाठवत नाही प्लीज. आणि सावंत म्हात्रे यांना सुवर्ण संधी. देवळीकर साहेब यांच्याकडनं लगातार 3 षटकार आणि लगातार 3 विकेट्स घेतले तर 5,000चं पारितोषिक. या सुवर्ण संधीचं सोनं करण्याची वेळ तुमच्याकडे आहे. चला सावंत भाऊ, बॅट्समन पाठवा ना. आपला 12वा प्लेयर सुद्धा इथे आला नाही. ओपनर्स पाठवा. सावंत म्हात्रे यांना सुवर्ण संधी आहे. 5,000चं पारितोषिक लावलंय देवळीकर साहेब यांनी. साहेब तुमचा खिसा जरा कमजोर वाटतोय. हा ना, हा कसं तुमच्या कंपनीला खिसा डबल पण पाहिजे होता आणि जरा मजबूत सुद्धा पाहिजे होता. चला फलंदाज. नारायण स्मृतीकडनं फलंदाज सामना करेल सावंत म्हात्रे आणि नितीन म्हात्रे. 12th मॅन नाहीये तुमचा. ओके, पाणी नाही रे, दारू सोडून जा. चला, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून प्रथम गोलंदाजीसाठी आले ते श्रीनाथ. नितीन स्ट्राईकला आहेत ते सावंत म्हात्रे, नॉन स्ट्राईकला आहेत ते नितीन. पाहूया त्यांना सुवर्ण संधी. देवळीकर साहेबांकडनं 5,000चं पारितोषिक, लगातार 3 षटकार आणि फलंदाजी झाल्यानंतर क्षेत्ररक्षण करताना गोलंदाजी 3 विकेट घेतल्या तर पुन्हा 5,000. पाहूया कुठली संधी साध्य करतायत. दमन दौऱ्यातील पहिलाच दिवस. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. दोन्ही संघ क्वालिफाय झालेत. फक्त नंबर 1 आणि नंबर 2 रनर आणि विनर याच्यासाठी ही लढत आहे. ग्रुप बी मधून दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. ग्रुप बी मधून रनर आणि विनर याच्यासाठी ही चालू असलेली लढत. पहिल्या षटकातील पहिला चेंडू टोलून काढला सावंत म्हात्रे यांनी. सुंदर ऑफ ड्राईव्हचा फटका आणि क्षेत्ररक्षण ही तेवढंच सुंदर. अशा प्रकारे 2 धावा आणि संघाचा श्री गणेश होतोय 2 धावेने. सावंत म्हात्रे वैयक्तिक 2, सांघिक 2. पहिल्या षटकातील पहिला चेंडू खेळून काढला तो सावंत म्हात्रे यांनी. दुसरा चेंडू घेऊन येतात श्रीनाथ. सुंदर चेंडू, सुंदर टोळवलाय. मला वाटतं एकाच धावेवर समाधान मानावं लागेल, कारण तेवढंच तत्पर क्षेत्ररक्षण आणि एकच धाव. धावसंख्या झाली ती 3, बिनबाद 3. आणि सुंदर अशा वातावरणात सुरू असणारा सामना जरीमारी आलिमगर विरुद्ध नारायण स्मृती भादवड. ओहो, क्या बल्ला बदलने से किस्मत बदल सकती है. देखिए. आणि सामना करेल नितीन श्रीनाथ यांचा. सुंदर टोलवलेला चेंडू, एकच धाव आणि 1 धावसंख्येने धावसंख्या झाली ती 4, बिनबाद 4.
पुढचा चेंडू सावंत मात्रे यांनी टोलवलेला चेंडू आणि थोडासा अवघडच झेल होता परंतु धावबाद सावंत मात्रे धावबाद आणि एक संधी देवळीकर साहेबांनी ठेवलेली एक संधी तर हुकलेली आहे पण मला असं वाटतं की एखाद्याने संधी लावले तर त्याला प्रत्युत्तर ही दिलं पाहिजे आणि प्रत्युत्तर जर दिलं नाही तर 5,000ची गेम आहे तर 2,500 रुपये त्यांनी सुद्धा द्यायला पाहिजे आणि जर दोघांपैकी कोणीही ती बक्षीस घेऊन नाही जात तर ते कमिटीला जमा झाले पाहिजे सावंत मात्रे यांनी निराश केलं आम्हाला ठीक आहे पुढील फलंदाज जगन जगन भारी भक्कम शरीराची शरीर यष्टी सुंदर टोलवलेला चेंडू पण एकच धावेवर समाधान मानावं लागेल त्यांना 6 धावसंख्या 6 पहिल्या षटकातील काही चेंडू शेष श्रीनाथ यांचे आणि सामना करेल तो नितीन वैयक्तिक 1 धावेवर खेळत आहे नितीन पाहूया पुढचा चेंडू मला वाटतं शेवटचा चेंडू असायला हवा ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन मारण्याचा प्रयत्न पण बोल्ड क्लीन बोल्ड व्हॉट बॉलिंग श्रीनाथ यांनी आपल्या पहिल्या षटकात 2 फलंदाजांना बाद करून 6 धावा दिल्यात सांघिक धावसंख्या सुद्धा 6 पुढील फलंदाज लोकेश एक पहाडी शरीरयष्टी लोकेश लोकेश पाहूया दुसरं षटक कोण घेऊन येते जरी मरी आलिमगर संघाकडनं कैलास केपी कैलास दमन दौऱ्यासाठी आलेल्या सर्व खेळाडूंचे हार्दिक हार्दिक स्वागत मास्टर 40+ कमिटी यांच्या वतीने दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू खेळून काढेल तो मगन जगन सॉरी नॉन स्ट्राइकला आहे ते लोकेश कैलास यांचा चेंडू आणि जोरदार पटकवण्याचा प्रयत्न परंतु असफल आणि धाव संख्या 6 पुढचा चेंडू आणि खूपच उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू अतिरिक्त धावसंख्येत भर आणि एक 22च्या रूपाने अशा 2 धावा धावसंख्या 8 दुसरं षटक मार्गस्थ आणि उंच टोलवलेला चेंडू सीमा पार आणि आपल्या शरीरयष्टीचा पुरेपूर फायदा घेत असताना लोकेश या षटकारांची धावसंख्या झाली ती 14 2 बाद 14 कैलास यांचा भरपूर असा समाचार घेताना लोकेश ठाकरे मॅच कडे लक्ष द्या एकच धाव मला वाटतं
कैलास यांचा पुढचा चेंडू खेळून काढेल तो मगन जगन. आणि फुलटच चेंडू गॅप मध्ये मारलेला आणि 4 धावा. या 4 धावेनिशी संघाची धावसंख्या होती ती 19. दुसऱ्या षटकातील मला वाटतं काही चेंडू शेष. आता धावसंख्येला थोडासा आकार येताना दिसतोय आणि 19 धावसंख्या. दुसरं षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा टोलवलेला चेंडू आणि पुन्हा एकदा गॅप मध्ये आहे, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. आणि अशा प्रकारे या 2 धावा. या 2 धावसंख्येने धावसंख्या 21. दुसरं षटक मार्गस्थ आहे. शेवटचा चेंडू आहे. हा, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या 21. 2 बाद 21. सलामीची जोडी तंबूत परतलेली असताना सुंदर धावा. आणि पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु मिस आउट आणि फलंदाज बाद. जगन बाद झालेला फलंदाज जगन. आणि पुढील फलंदाज येतोय मनोज. मनोज सामना करेल तिसऱ्या षटकातील चेंडूंचा. आणि महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत आहेत. जगन आहे. तिसरं षटक घेऊन आलाय तो खगेश. खगेश यांनी मागच्या सामन्यामध्ये पाहिलं असेल सुंदर टोलेबाजी. मला वाटतं 4 ते 5 षटकार मारले. 31 धावा वैयक्तिक 31 धावा केलेल्या. आणि ह्या सामन्यामध्ये तो गोलंदाजी करतोय. आपल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय. पाहूया काय करतात. सामना करेल तो लोकेश. लोकेशही मला वाटतं 1 षटकार मारून 7 धावांवर खेळत आहे. आणि बॅटच्या पट्ट्यामधून चेंडू बाहेर निघालेला आहे. पंचांचा योग्य तो निर्णय. पुढचा चेंडू खगेश यांचा लोकेश यांना. पाहूया. ओ त्रिफळाची आणि फलंदाज बाद. खगेश फलंदाजाला बघून गोलंदाजी करतायत. याचा प्रत्यय आत्ताच समोर आला. ऑफ स्टंपच्या बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा चेंडू पूर्णपणे ब्लॉक मध्ये टाकला आणि बोल्ड. पुढील फलंदाज एकनाथ. एकनाथ हे सुद्धा आपल्या महाराष्ट्र पोलीस मध्ये सेवा कार्यरत असतात. धावसंख्या किती झाले भाऊ? किती रन झाले? 21. हो, 2 षटकातच 21 होते. आणि तिसऱ्या षटकातील मला वाटतं 2 चेंडू झाले. तिसरा चेंडू सुद्धा निर्धाव टाकलाय. काय बॉलिंग आहे. फलंदाजांना पारखून केलेली गोलंदाजी. आणि अशाच प्रकारे 3 चेंडू निर्धाव. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू झाले. 3 चेंडू खगेश यांचे बाकी आहेत. आणि पुढच्या चेंडूचा सामना करेल तो एकनाथ. ओ पुन्हा एकदा मिस चेंडू आणि निर्धाव चेंडू.
धावसंख्या स्थिर 21 या धावसंख्येवर ओ सुंदर टोलवलेला चेंडू एकाच धावेवर त्यांना समाधान मानावं लागेल. 22 धावसंख्या थोडी संत झालेली आहे आणि 22 कोण आहे फलंदाज? मनोज सामना करेल. मनोज खगेश यांचा पुढचा चेंडू सुंदर टोलवलेला चेंडू परंतु एकच धावेवर समाधान मानावं लागेल कारण आउटफील्ड खूपच फास्ट असल्याने एकच धावा. आणि मला वाटतं खगेश यांनी त्यांच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. पहिल्या 2 षटकात 21 धावसंख्या होती, आता झाली ती 23. शेवटचे 6 चेंडू आहेत करण्यासाठी खूप काही आहे. पाहूया काय करतायत मनोज आणि एकनाथ. योगेश यांचा सामना करेल मनोज. ओ सुंदर चेंडू मिस टाइम फटका आणि 2 धावा. अशाच रीतीने पूर्ण तिसरीचा प्रयत्न परंतु 2च धावेवर समाधान मानावं लागेल. अशा प्रकारे धावसंख्या झाली ती 25. शेवटच्या षटकातील काही चेंडू शेष. धावसंख्या 25. जलिमरी अरिमगरा संघाकडनं शेवटचं षटक घेऊन आलाय तो योगेश. आणि सुंदर फॉलो थ्रो मध्ये अडवला. मला वाटतं आपल्या संघासाठी 1 रन निश्चित वाचवली परंतु दोन धावा. एक चिकी रन घेतलेला आहे त्यांनी. आगरी खाते विजा की कीर्ती. शेवटच्या षटकातील काही चेंडू शेष. धावसंख्या 27. मनोज मिसफिल्डिंग आणि मला वाटतं 1 धाव आणि दुसऱ्या धाव घेताना धावबाद झाले ते एकनाथ. बाळा नेक्स्ट बॅट्समन बाळा. 9 स्ट्राईकला असतील ते. पाहूया मनोज काय करतायत. आणि डाव्या एसटीच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंचांकडनं वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 29. 29 आणि पुन्हा एकदा टोलवलेला चेंडू परंतु एकच धाव. 30 धावा. 30 धावा. शेवटच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झाली ती 30. पाहूया चौकार आणि षटकार येतोय का परंतु 1 धाव. एका धावेचं रूपांतर एकच धाव. एकनाथ यांनी स्वतःकडे मनोज यांनी स्वतःकडे फलंदाजी शेवटचा चेंडू खेळण्यासाठी स्ट्राईक ठेवली आणि पाहूया त्याचा काय फायदा उठवतायत का ते. शेवटचा चेंडू
चौथ्या षटकातील उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, पंच आमच्याकडे बघताना आणि दोन्ही हात समांतर करताना वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव. धाव संख्या झाली ती 32. 32. लॉस ऑफ 5 विकेट. 32. ओ पुन्हा एकदा 33. अशा प्रकारे 33 धावा. 5 बाद 33. आणि आता जर चौकार किंवा षटकार आला तर मला असं वाटतं की चांगली लढत होईल, परंतु एकच धाव आणि मिसफिल्डिंग आणि 3 धावा पूर्ण. गचाळ क्षेत्ररक्षण. तिसरी धाव. चौथीचा प्रयत्न आणि बाद. 3 धावा. धाव संख्या झाली 36. 37चं टार्गेट ठेवलं त्या आलिमगड संघाला. 37. चला स्पीडअप करा. पुढील सामना संतोष स्मृती राणाल वर्सेस विराज स्पोर्ट धामणगाव. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस करण्यासाठी माईक स्टँड जवळ यायचं आहे. दोन्ही संघांना पुढील सामना संतोष स्मृती राणाल वर्सेस विराज स्पोर्ट धामणगाव. दोन्ही संघाच्या संघनायकांनी राणालवाले आलेले आहेत. धामणगाव चला चला एकमेका सहाय्य करू. अवघे धरू सुपंथ. नरेश पाटील. नरेंद्र पाटील. एक मॅच करतो ना. नाही मला सगळ्यांची नाव कुठं माहिती. चला दामणगाव वाले टॉस करून या ना. धामणगाव बघा आपल्या कमिटीचा नियम आहे 4 षटक संपल्याच्या नंतर दोन्ही कर्णधार इथे उपस्थित सॉरी आहेत उपस्थित आहेत धामणगाव वाले पण. चला नरेंद्र भाऊ टॉस करून घ्या. वाईट कुर्त्याची बात चालली आहे आज. नरेंद्र आमचे कम्प्युटर मॅन स्टार लाईव्हचे ओनर आहेत ते. आणि कोणी जिंकला. टॉस कोणी जिंकला. धामणगाव. ओके धामणगाव यांनी टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारले आणि आमंत्रित केले ते फलंदाजीसाठी राहणार संघाला. दोन्ही संघांनी ही मॅच संपल्या लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चला फलंदाज पाठवा. चला फलंदाज पाठवा. स्ट्राईकला असेल ते श्रीनाथ. नॉन स्ट्राईकला असेल ते दिनेश. ही 45शी जोडी पहिले षटक सांघिक षटक घेऊन येतील ते सावंत मात्रे. सामना करेल तो श्रीनाथ. मला वाटतं पहिलं षटक श्रीनाथ यांनीच टाकलेलं होतं ना. आता पाहूया फलंदाजीमध्ये त्यांना 37चं टार्गेट आहे. 37 धावा करायच्या आहेत. उर्वरित 4 षटकामध्ये 37 धावा
सावंत मात्रे आपल्याला एक सुवर्ण संधी आहे. 3 चेंडू मध्ये लगातारच्या 3 चेंडू मध्ये 3 विकेट्स घेतले तर तुम्हाला भरत देवळीकर साहेब यांच्याकडनं 5,000चं रोख पारितोषिक आहे. आणि ते जर तुम्ही नाही घेतले तर 1100 रुपये इथं कमिटीला तुम्हाला जमा करायचे आहेत. चला पंच स्पीडअप करा. डाव्या यष्टीचा बाहेरचा चेंडू पंचांच्या हात समांतर आणि अतिरिक्त धावेने धावसंख्या झाली ती 1 बिनबाद 1. 37 धावा करायच्या आहेत जरीमारी आलिमगड संघासाठी. पुन्हा एकदा टोलवलेला चेंडू आणि सुंदर प्रयत्न परंतु अपयशी आणि एकच धाव. एका धावेने धावसंख्या झाली ती 2. स्वीप मारण्याचा प्रयत्न एकच धाव. अशा प्रकारे धाव संख्या 3. वातावरण जेवढं थंड आहे तेवढाच थंड खेळ चालू आहे. पहिले षटक सावंत मात्रे आणि मला वाटतं किती चेंडू टाकून झाले 3 चेंडू राहिले सावंत मात्रे. ओ वाईट चेंडू. पुन्हा एकदा समांतर आणि सुवर्ण संधी अजून आहे. मला वाटतं 2 वाईट टाकलेत त्यांनी. 2च चेंडू झाले. 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू मध्ये जर 3 विकेट घेतले तरी 5,000 रुपये मिळणार आहेत. हा 1100 रुपये त्यांना द्यावे लागतील आपल्याला. आणि ओ रिव्हर्स स्वीप. व्हॉट अ शॉट. 4 अडवण्याचा खूप चांगला प्रयत्न पण क्षेत्ररक्षक तिथं अपयशी ठरलाय. आणि अशा प्रकारे या 4 धावा. या 4 धावेनी धाव संख्या झाली ती 8. हॅलो पुढचा चेंडू. ओ सुंदर फटका आणि मला वाटतं याही 4 धावा. 12. दोन्ही संध्या घालवल्या सावंत भाऊ. तुम्ही दोन्ही संध्या हुकवल्यात. 12 धावसंख्या झाली ती 12. मला असं वाटतं की 37 धावांचं टार्गेट. पुढील चेंडू खेळून काढेल तो श्रीनाथ. पुन्हा एकदा डाव्या यष्टीचा बाहेरचा चेंडू. वाईड बॉल. 3 वाईट टाकले ना. निर्धाव चेंडू. या निर्धाव चेंडूने संघाची धाव संख्या झाली 13. बिनबाद 13. श्रीनाथ खेळत आहे 2 चौकारीनिशी 9 धावेवर. दिनेश खेळत आहे 1 धावेवर. पुढील चेंडू पुढे येऊन टळवलेला चेंडू आणि 1 धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न. हा नानामध्ये 1च धाव. देवानंद भाऊ या आता.
नाही जरा पोटा पाण्याचा बघून द्या. चौदा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14, बिनबाद 14. चांगली सुरुवात म्हणायला हरकत नाही कारण 37चा टार्गेट आहे आणि पहिल्या षटकात 14 धावा केल्यात. धावसंख्या 14. गोलंदाज पुढचा दिनेश, क्रमांक 2 चा गोलंदाज. चला घाई करा, एक मॅच बाकी आहे. श्रीनाथ दिनेश. सुंदरसा टोलेला चेंडू बघूया, मिसफील्ड, सारखी मिसफील्ड होते. बघूया 2 धाव पूर्ण. 16. धावसंख्या 17. दुसरं षटक चालू. चांगली अशी फलंदाजी आलिमगड संघाकडून. पुढचा चेंडू दिनेश, सामोर जाईल दिनेश. हॅलो, कटवलेला चेंडू, 1 धाव पूर्ण. दिनेश समोर जाईल श्रीनाथ. उंचावून मारण्याचा प्रयत्न काहीसा बरोबर बॅटवर आला नाही, तरी 2 धावा नाही. 1 धाव पूर्ण, 1 धावामध्ये समाधान. धावसंख्या 19. श्रीनाथ याची चांगली अशी फलंदाजी. आतापर्यंत 14 धावसंख्येवर खेळत असून सुंदर असा फटका आणि बघूया पंचांचा 4 धावाचा इशारा. काहीशी उसली घेत 4 धावांनी. धावसंख्या 23. दुसऱ्या षटकाचा हा शेवटचा चेंडू असेल. पुढचा चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न, पण काहीशी बॅटच्या अंदर कडा लागून 1 धाव पूर्ण, 1 धावामध्ये समाधान. 2 षटकांती. धावसंख्या 24. पुढच्या 12 चेंडूमध्ये 13 धावांची गरज.
एकनाथ गोलंदाजीसाठी आलेला महाराष्ट्र पोलीस. उंचावर मारल्या चेंडू बघूया. नो मॅन्स लँड मध्ये पडलेला असा स्टेट फटका मारलेला पण तो उंचावून होता. प्रयत्न केला फिल्डरांनी क्षेत्ररक्षण नाही जमलं. एक धाव पूर्ण. 2 धाव. सुंदर असा चेंडू नाकाजवळून कानाजवळून गेलेला हा चेंडू. सुंदर असा चेंडू. परफ्यूम. नेक्स्ट बॉल. पॉइंटच्या दिशेने कटवल्या चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सफल. 2 धाव पूर्ण. धाव संख्या 28. सुंदर अशी गोलंदाजी. आठ चेंडू शेष. 9 धावांची गरज. 8-9. बघूया पुढचा खेळ. सुंदर अशी गोलंदाजी आणि बॉल त्रिफलाची. अठ्ठावीस धावा झालेल्या आहेत. सात चेंडू आणि 9ची गरज असेल. उंचावर मारला चेंडू. बघूया क्षेत्ररक्षक बॉल खाली आणि 1 2 3 तिसऱ्या वेळेला ड्रॉप जाईल. चांगला असा प्रयत्न. सीमा रेषेहून धावत आलेला क्षेत्ररक्षण पण असफल. शेवटच्या 6 बॉलमध्ये 7 धावांची गरज. चला स्पीडअप करा, घाई करा. पंच मीटिंग नका. चला फास्ट. चला चला क्षेत्ररक्षण लावा. कॅप्टन फास्ट. स्टँडच्या मागे 40 प्लस मास्टर 40 प्लस 40 प्लस मास्टर 40 प्लस 40 प्लस मास्टर 40
बॅटिंग रिओ आहे का बॅट्समन? येस, ओके. फेअर डिलिव्हरी असेल, चांगली गोलंदाजी. चार चेंडूमध्ये 3 धावांची गरज असेल आलिमगड टीम. सफल होऊन मारण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण, धावसंख्या 35. 3 चेंडू 2 धावांची गरज. जरीमरी आलिमगड, जरीमरी माता आलिमगड या संघासाठी 3 चेंडू 2 धावा. मनोज समोर जाई योगेश. हलोच कटवलेला चेंडू बघूया. 1 धाव पूर्ण आणि काय अशा तऱ्हेने स्कोर लेवल 2 चेंडू 1 धावेची गरज. 2 चेंडू 1 धावसंख्या. कंपल्सरी चेसिंग, ड्रेसिंग आणि चेसिंग. मास्टर असोसिएशन कंपल्सरी 2 चेंडू 1 धाव. उंचावमार चेंडू बघूया आणि 4 धावा. अशाने जरीमरी माता आलिमगड हा संघ विजयी झाला असून ग्रुप बी मधून विजयी संघ म्हणून घोषित करण्यात येत आहे. तसेच नारायण स्मृती भादवड हा संघ उपविजयी बी ग्रुप मधून झाला असून दोन्ही संघांचे हार्दिक अभिनंदन.